माझं लग्न झालं होतं आणि लग्नाच्या पहिल्याच दिवशी माझ्या नवऱ्याने माझ्याजवळ यायचा प्रयत्न केला. पण मला तेव्हा नवरा बायकोचा नेमका काय संबंध येतो, लग्न झाल्यावर नेमकं पहिल्या रात्री काय काय होतं हे माहीतच नव्हते. म्हणून नवराजवळ येताच मी त्याला दूर लोटले. त्याने मला खूप समजावले, तरी पण माझ्या मनात एक भीती निर्माण झाली की नवराजवळ आल्यावर बायकोला खूप त्रास होतो, खूप दुखतं, चालता येत नाही. अनेक प्रकारच्या भीती माझ्या मनात निर्माण झाल्या. 6 महिने लग्नाला आता होत आले, तरीही मी नवऱ्याला माझ्या अंगाला हात लावू दिला नव्हता. पण एक दिवस नवरा खूप चिडला आणि मला म्हणाला, आता तू कितीही ओरडली, काही पण नाटक केले तरी मी तुझ्याजवळ येणारच, मग काही पण होऊ दे. त्याच्या अशा बोलण्यानं माझ्या मनात अजून भीती निर्माण झाली. आणि खरंच एक दिवस रात्री जेव्हा मी खोलीत एकटी असताना माझ्या नवऱ्याने असे काही केले की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तर डायरेक्ट येऊन त्या रात्री माझा काहीच विचार न घेता मला पलंगावर लेडी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये रोहित मला घेऊन गेला होता. ती एक गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर होती. ज्या कामासाठी तो मला तिथे घेऊन गेला होता, यामुळे तर माझं हृदय जोरजोराचं धडधडत होतं. त्यात भरीसभर म्हणजे माझ्या नवऱ्याची, रोहितची ती रागाची नजर माझ्यावरच टिकलेली होती. मला समजतच नव्हते की मी काय करू आणि काय नको. काश जर मी लग्नच केलं नसतं तर बरं झालं असतं. माहिती नाही हे लग्न करणं इतकं गरजेचं का असतं. मी तर विचित्रच संकटात सापडले होते. अर्धा तास वाट पाहिल्यानंतर माझा नंबर आला होता. मी त्या वेळेला अगदीच रिकाम्या डोक्यानं बसले होते. जेव्हा मिसेस देशमुख असा आवाज नर्स देऊ लागली, तेव्हा माझं तर डोकं मी घालवलेल्या मागच्या 6 महिन्यांच्या अवतीभोवतीच फिरत होतं. तिसऱ्यांदा जेव्हा तिने अनाऊन्स केलं, तेव्हा पुरुषांच्या खुर्चीमधून उठून रोहित माझ्याजवळ आला. माझा हात अगदीच जोरात त्यानं दाबला आणि बोलू लागला, बहिरी झाली आहेस का तू? कधीपासून ती नर्स तुला आवाज देत आहे, तू जात का नाहीस? मी अगदीच दचकले होते. म्हणाले, अच्छा, माझा नंबर आला का? नवरा बोलू लागला, हो आलाय तुझा नंबर, चल उठ, जा लवकर. मी लगेचच उठून उभी राहिले. याच्या आधी मी डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये जाईन. रोहितने मला त्याच्याजवळ बोलवलं आणि माझ्या कानामध्ये कुजूबुजू लागला, हे बघ, सर्व काही डॉक्टरला खरं खरं सांग, काहीही लपवण्याची गरज नाही आणि या समस्येवर लवकरात लवकर उपाय काढ, समजलं ना? अगदीच बजावून त्यानं मला सांगितलं होतं. मी खूपच मुश्किलीने आवंडा गेला आणि स्वतःला आतमध्ये जाण्यासाठी तयार केलं. जसं डॉक्टरांच्या केबिनच्या जवळ पोहोचले, नर्स माझ्याकडे वाईट नजरेनं पाहत होती. ती बोलू लागली, तुम्हाला किती आवाज दिला, तुम्हाला ऐकू येत नाही का? पटकन जा आत. डॉक्टरांकडे एवढा वेळ नसतो की ते पेशंटची वाट पाहत बसतील. मी पटकनच केबिनमध्ये गेले. समोर एक वयस्कर लेडी डॉक्टर गळ्यामध्ये स्टेथोस्कोप घालून बसली होती. मी तिच्यासमोर खुर्चीवर जाऊन बसले. डॉक्टर बोलू लागली, बोला मॅडम, काय नाव आहे तुमचं? मी म्हणाले, रुहिका देशमुख. तोच डॉक्टर बोलू लागली, हा बोला, काय प्रॉब्लेम आहे? मी म्हणाले, ते ॲक्च्युली माझं आत्ताच लग्न झालं आहे. डॉक्टर बोलू लागली, मग? मी म्हणाले, मला भीती वाटते. मला समजतच नव्हतं की मी माझा प्रॉब्लेम शब्दांमध्ये डॉक्टरला कसं सांगू, माझा मुद्दा स्पष्ट कसा करू आणि सांगू तर काय सांगू. आता मी पुन्हा पुन्हा माझा घसा साफ करू लागले. मला वाटलं जणू काय माझ्या घशामध्ये खूप काही अडकलं आहे. माझ्या मनातलं माझ्या होटांवर येतच नव्हतं. डोक्यांमध्ये साचवून ठेवलेले सगळे शब्द मी हरवून गेले होते. डॉक्टर बोलू लागली, मॅडम लवकर सांगा, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मागे अजूनही महिला पेशंट वेटिंगला आहेत. मी म्हणाले, मला माझ्या नवऱ्याजवळ जाण्याची खूप भीती वाटते. मी हे सर्व अगदीच अडखळत सांगितलं होतं. डॉक्टर बोलू लागली, मला समजलं नाही, तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे? मी म्हणाले, मला नवऱ्याची जवळ येण्याची खूप भीती वाटते. डॉक्टर बोलू लागली, किती दिवस झालेत लग्न होऊन? मी म्हणाले, 6 महिने. हे ऐकून डॉक्टरचं ते वहीवर चालणारा पेन थांबले होतं आणि म्हणून ती मला डोळे विस्फारून पाहू लागली. डॉक्टर बोलू लागली, नेमकं होतंय काय तुझ्यासोबत? काही त्रास होतो का? दुखतं का काही? सुरुवातीला तर मी नकारार्थी मान हलवली. मग मी त्या गोष्टीवर नंतर होकारार्थी मान हलवली.
मग त्यानंतर ती मला जे प्रश्न विचारू लागली, मी गर्दीत कुठेतरी हरवल्यासारखी तिला पाहत बसले. तिने मला काही औषधं लिहून दिली, परंतु मला अशा गोष्टी देखील सांगितल्या जे ऐकून माझं मन अजूनच भीतीने थरथरू लागलं. आता तर माझा नवरा बाहेर बसून डॉक्टरांच्या उत्तराची वाट पाहत होता. उलट तो अगदीच उतावीळ होत होता. मी बाहेर आले तेव्हा सुरुवातीला हाताच्या इशाऱ्याने मला तो विचारू लागला की डॉक्टरने काय सांगितलं. मी लगेच नजरच बदलली. माझ्या हातांना त्या वेळेला घाम सुटला होता. हृदय खूप जोरजोरात धडधडत होतं. तो माझ्याजवळ आला आणि बोलू लागला, काय सांगितलं डॉक्टरने? लिहिलेले प्रिस्क्रिप्शन मी त्याच्या हातात दिलं आणि मी म्हणाले, हे औषध घेऊन ये. हे औषध घेतल्याने तू नॉर्मल होशील. अगदीच असहाय्यपणे त्याने मला विचारलं होतं. त्यावर मी काहीच बोलले नाही. तो बोलू लागला, ठीक आहे, जाऊन गाडीत बस, मी औषध घेऊन येतो. मी हॉस्पिटलमधून बाहेर निघून गाडीत जाऊन बसले. काही वेळानंतर औषध घेऊन रोहित देखील गाडीत येऊन बसला. आमच्या लग्नाला 6 महिने झाले होते, परंतु मला माझ्या नवऱ्याच्या जवळ येण्याची खूप भीती वाटायची. कदाचित यामागचं कारण हे होतं की माझं लग्न खूप लहान वयात झालं होतं आणि दुसरं म्हणजे मी माझ्या घरामध्ये लहान होते. माझ्यापेक्षा लहान फक्त एकच बहीण होती आणि मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. परंतु माझ्यामध्ये समंजसपणा आणि बालिशपणा खूप कमी होता. त्यामुळेच माझं लक्ष मोठ्यांसोबत राहण्यापेक्षा लहान मुलांसोबत खेळण्याकडे जास्त होतं आणि लग्नाच्या संबंधित मला काहीच ज्ञान नव्हतं. परंतु असंच हसत खेळत मी कधी मोठे झाले, कधी माझं शिक्षण पूर्ण झालं, कधी माझ्यासाठी स्थळ आलं, मला समजलंच नाही. रोहितसोबत माझं लग्न देखील ठरलं. मी खूपच बालिश अशी मुलगी होते. माझ्या मनामध्ये लग्नाबद्दल फक्त इतकंच होतं की खूप छान छान कपडे घालायचे, फॅन्सी शूज घालायचे, पाहुण्यांची मेजवानी असेल आणि मला कोणतंच काम करावं लागणार नाही. माझे सगळे नखरे सासरी पुरवले जातील, हट्ट पुरवले जातील. बस, या पलीकडे मला अजून काहीच माहीत नव्हतं, कारण की मी या गोष्टींमध्ये कधी रस घेतलाच नव्हता. लग्नाच्या रात्री माझ्या बहिणीने मला फक्त इतकंच सांगितलं होतं की तुझा नवरा तुला जे काही सांगेल तू त्याला नकार देऊ नकोस. मी म्हणाले, ठीक आहे, मला काय गरज पडली आहे की मी त्याला स्वतःच नकार देत राहीन. पाठवणीच्या आधी मी माझ्या भावाच्या मुलाच्या 2 कानाखाली लावून त्याच्या खिशातून सर्व चॉकलेट्स काढून माझ्या पर्समध्ये ठेवले होते. मी म्हणाले, तुला पैसे यासाठी दिले नव्हते की सगळ्या गोष्टी तू तुझ्या खिशात भरून पळून जावंस. असा विचार करू नकोस की माझं लग्न झालं आहे, त्यामुळे लग्नाच्या रात्री मी तुला काही बोलूच शकत नाही. हॉलमध्ये जाण्यापूर्वी मी त्याची चांगलीच खबर घेतली होती. माझ्या भाच्याचे सगळे चॉकलेट्स मी माझ्या छोट्याशा फॅन्सी पर्समध्ये ठेवले होते, जी पर्स मला वहिनीने यासाठी दिली होती. जर कोणी शगुन म्हणून तुला पैसे दिले तर ते त्याच्यातच ठेव. सध्या तरी हॉलमध्ये बसून मी लाजण्याचे अजिबातच कष्ट घेतले नव्हते. उलट अगदी डोळे वटाळून सगळ्या बायकांची फॅशन बघत होते. 2-4 वेळा माझ्या आईने माझ्यावर रागाने नजर देखील टाकली होती आणि आई मला बोलू लागली, नवरी आहेस तू, जरा नजर खाली करून बस. मी म्हणाले, आई, मला माझं लग्न तरी एन्जॉय करू दे नीट. सध्या तरी नवऱ्याकडची मंडळी आली, लग्न झाले आणि पाठवणी देखील झाली. जेव्हा मी माझी पाठवणी होऊन माझ्या सासरी पोहोचले तेव्हा माझ्या नंदेनंच मला रोहितच्या खोलीमध्ये बसवलं होतं. काही वेळाने माझ्या खोलीमध्ये रोहित आला. मी त्या वेळेमध्ये माझ्या पर्समधून चॉकलेट्स काढले होते आणि माझ्या तोंडात टाकले होते. मला वाटलं होतं की त्याला यायला अजून वेळ लागेल, कारण की नेहमीच लग्नामध्ये मित्रपरिवार नवऱ्याला बाहेर अडवून बसतात. मी विचार केला, जेव्हापर्यंत तो येत नाही मी चॉकलेट्स खाते. मी 2 चॉकलेट एकत्रच तोंडात टाकले होते की खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि समोर माझा नवरा रोहित उभा होता. तो मला पाहून हसत होता. आता अशा परिस्थितीत मी ते चॉकलेट थुंकू देखील शकत नव्हते आणि नाही पटापट तोंड हलवून ते खाऊ शकत होते. विचार करत होते की या चॉकलेट्सला तसंच आतमध्ये गिळून टाकू की बाहेर फेकून देऊ. त्याला पाहून मी खूपच अस्वस्थ झाले. त्याने खोलीचा दरवाजा बंद केला. खूपच गंभीर व्यक्ती दिसत होता माझा नवरा. त्याने त्याचा कोट काढला, कपाटाचा दरवाजा उघडून हँगर काढून
त्याचा कोट अगदी व्यवस्थित पद्धतीने त्यानं हँगरला टांगून कपाटाच्या आतमध्ये तो ठेवला. मग एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या शर्टचे वरचे 2 बटन उघडले आणि बोलू लागला. एकतर या अशा गरमीमध्ये लग्न करणं देखील अगदीच नकोसं होतं. त्यानंतर तो माझ्याजवळ बसला. मी माझ्या दोन्ही गालांमध्ये चॉकलेट अडकवले होते. त्यामुळेच काहीतरी विचित्र असं माझं तोंड झालं होतं. सुरुवातीला तर त्याने एक ओझरती नजर माझ्यावर टाकली, परंतु मग त्यानंतर अगदी निरखूनच तो मला पाहू लागला. माझे दोन्ही गाल काहीसे सुजलेले होते. तो बोलू लागला, तुझ्या तोंडाला काय झालं? मी नकारार्थी मान हलवली. तोंडामध्ये चॉकलेट कोंबलेले होते, त्यामुळेच बोलू तर शकत नव्हते. तो बोलू लागला, तुझ्या तोंडामध्ये काही आहे का? मी म्हणाले, हां, चॉकलेट आहेत. हे ऐकताच तो आश्चर्याने जोरातच बोलू लागला, काय? तू चॉकलेट खातेस? मी त्याच्या त्या बोलण्यावर मान हलवली. मग माझी पर्स उघडून त्याला ते चॉकलेट्स दाखवू लागले. तो अगदीच हैराणीने पाहू लागला आणि मला बोलू लागला, नाही, नको. तूच खाल्लंस तर बरं आहे आणि जरा लवकर खा. माझ्या सगळ्या मूडचा सत्यानाश केला आहेस. स्वतःच्या लग्नात कोणी असं चॉकलेट खातं का? दूध प्यायचं सोडून. मी पटकन तोंड चालवून ते चॉकलेट संपवून टाकले. त्याने माझी पर्स पकडली. ती पर्स बंद केली आणि समोरच्या टेबलावर ठेवून दिली आणि मग एक दीर्घ श्वास घेऊन माझ्यासमोर बसला. त्याच्या खिशातून एक बॉक्स त्यानं बाहेर काढला. त्याच्यातून एक सोन्याची अंगठी बाहेर काढली आणि माझ्याकडे त्याचा हात पुढे केला. मी माझा हात त्याच्या हातात ठेवला. खूप प्रेमाने त्याने मला लग्नाच्या पहिल्या दिवसाचं ते गिफ्ट दिलं होतं. रोहित बोलू लागला, नेहमीच ही अंगठी आता तुझ्या बोटात घालूनच ठेव. मी म्हणाले, ठीक आहे. मी अगदी उत्सुक नजरेनं त्या अंगठीकडे पाहत होते. तेव्हा रोहितने माझी स्तुती करायला सुरुवात केली. इथपर्यंत तर सगळं काही ठीक होतं, परंतु जेव्हा तो माझ्या जवळ आला आणि माझ्या कपाळावरील बिंदी काढत त्याने एक गैरकृत्य केलं, तेव्हा माझा पूर्ण जीवच निघून गेला होता. परंतु मी लगेचच मागे सरकले आणि त्याला देखील मागे धक्का दिला. तो हैराण होऊन मला पाहू लागला आणि बोलू लागला, हा काय आगाऊपणा आहे रुई? मी म्हणाले, तुला लाज वाटत नाही का माझ्यासोबत हे सर्व करताना? माझं बोलणं ऐकून तो हैराण झाला आणि बोलू लागला, बायकोसोबत तर हे सर्व काही करणं अगदीच कायदेशीर आहे. तुझ्यासोबत देखील लाजलो तर मग हे सर्व मी कोणासोबत करणार रुही? मी या लग्नाच्या नात्याबद्दल अगदीच अनभिन्न होते. लगेच पलंगावरून उठून उभी राहिले. मी खूपच नर्वस झाले होते. मला असे उभे राहिलेलं पाहून तो देखील माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि बोलू लागला, तू कुठे जात आहेस? मी म्हणाले, मी तुझ्यासोबत या खोलीमध्ये एकटी नाही झोपणार. हे ऐकताच तो बोलू लागला, वेडी झाली आहेस का तू? मी म्हणाले, नाही, मी त्याची कल्पनाही करू शकत नाही. तू खूप निर्लज्ज आहेस. माझं बोलणं ऐकून सुरुवातीला तर त्यानं त्याचं डोकंच पकडलं. मग माझा हात पकडला आणि मला बेडवर खाली बसवलं आणि तो बोलू लागला, तुला कोणी काही समजावून पाठवलं नाही का? मी म्हणाले, काय समजावायचं होतं मला? माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तो बोलू लागला, तुझ्या कोणत्या बहिणीने किंवा तुझ्या वहिनीने तुला काही सांगितलं नाही का की लग्न काय असतं ते? मी म्हणाले, हा, ताईने सांगितलं होतं की नवऱ्याला कोणत्याच गोष्टीसाठी अडवायचं नाही. पण मला काय माहीत होतं की तू इतका निर्लज्ज असशील. हे बघ, खबरदार जर तू पुन्हा माझ्यासोबत असं काही केलं तर. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागला, इथे बस माझ्याजवळ. जसा तो थोडासा माझ्याजवळ आला, मी लगेचच मागे सरकले. मी म्हणाले, अंतर ठेवून बस रोहित, तेव्हाच मी तुझं बोलणं ऐकेन. नाहीतर खोलीच्या बाहेर जाऊन मी सर्वांना सांगेन की तू माझ्यासोबत आत्ता काय केलं आहेस. हे ऐकताच त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. तो बोलू लागला, अच्छा, ठीक आहे, नाही येत तुझ्याजवळ, परंतु हे बघ, माझं बोलणं तू नीट ऐक. मग बोलू लागला, लग्न करण्याचा उद्देश हाच असतो की एक पत्नी तिच्या पतीला त्याच्या कोणत्याच कृतीसाठी अडवू शकत नाही. मी म्हणाले, मग नवऱ्याला जर गैरकृत्य करायचंच असेल तर ते करू द्यायचं का? नाही बाबा, मी तर तुला अडवणारच. मला खूप भीती वाटते अशी. तो बोलू लागला, ठीक आहे, आज रात्री मी तुला काहीच बोलणार नाही. पण प्लीज उद्या तुझ्या ताईला विचार की लग्न काय असतं. आता रोज रोज मी संयमाची परीक्षा देणार नाही. मला तर त्याचं बोलणं नीट समजलंच नाही. सध्या तरी मी माझे दागिने स्वतः काढले, माझा ड्रेस बदलला,
जेव्हा झोपायला आले तेव्हा तो बेडवर आडवा झाला होता. म्हणाले, जरा दूर हो, पूर्ण बेडवर तूच पसरून झोपशील का? मग मी कुठे झोपणार? माझं बोलणं ऐकून तो मला पुन्हा हैराणीने पाहू लागला आणि बोलू लागला, तू पण बेडवरच झोपशील? मी म्हणाले, अजून कुठे झोपणार मग? खूप आनंदाने त्याने मला जागा दिली होती. उलट माझी उशी देखील त्यानं स्वतःच्या उशीसोबतच चिटकवून लावली होती. परंतु मी त्याला रागानेच निरखून पाहिलं आणि मग उठून सोफ्याजवळ आले. सोफ्यावर छोट्या छोट्या उशा ठेवल्या होत्या. मी त्या सगळ्या उशा उचलल्या आणि बेडच्या मध्यभागी ठेवल्या, जेणेकरून तो माझ्याजवळ येऊ शकणार नाही. आणि मग माझी उशी साईडला करून मी तिथे झोपले. त्याने एक दीर्घ नजर माझ्यावर टाकली होती. मग स्वतःकडचा लॅम्प बंद केला. तोही तेव्हा झोपला. सकाळी त्यानेच मला उठवलं होतं आणि मला बोलू लागला, राणीसाहेब, सकाळ झाली आहे, उठा, उठ, जाऊन आंघोळ करून चांगली साडी नेसून ये. असं नको व्हायला की दरवाजा उघडून माझी वहिनी आणि माझ्या बहिणी आणि घरातील इतर काही लोक खोलीमध्ये प्रवेश करतील. तो बोलू लागला, माझी वहिनी किंवा माझ्या बहिणी तुला काहीही विचारतील तर गरज नाही तुला सर्व काही खरं खरं सांगण्याची. त्यांना सांग, सर्व काही ठीक आहे. मी म्हणाले, हा ठीक आहेच सांगेन, परंतु तू जे काल वागला होतास ना, ते तसे परत वागू नकोस. माझं बोलणं ऐकून तो माझ्याकडे आला. माझ्या केसांचा आंबाडा त्याने उघडला आणि बोलू लागला, ती तर सुरुवात होती रुही, आणि आज तर मी शेवट करण्याच्या मूडमध्ये आहे. आज कोणतंच नाटक पाहणार नाही मी तुझं, समजलं? असं बोलून तो वॉशरूममध्ये निघून गेला आणि मी आतल्या आत भीतीने थरथरू लागले. रात्री एक विधी होती, त्यामुळे मला जास्त कोणी प्रश्न विचारलेच नाही. त्या विधीसाठी जेव्हा रोहित माझ्या शेजारी येऊन बसला तेव्हा कॅमेरामन त्याला माझ्या आणखी जवळ यायला सांगत होता. जसा त्याने त्याचा हात पुढे करत मला त्याच्या मिठीत घेतलं, माझं हृदय माझ्या मुठीतच आलं होतं. मग माझ्या कानांजवळ येऊन तो मला बोलू लागला, रात्री वहिनी तुझ्या खोलीत येईल तुला थोडी बुद्धी द्यायला, त्यामुळेच तिचं बोलणं काळजीपूर्वक मनावर घे. माहिती नाही का, त्याचे ते हताश डोळे आणि त्याचा तो बोल्ड अंदाज पाहून मला धोक्याची घंटा ऐकू येत होती. त्या रात्री जेव्हा मी खोलीत बसले होते तेव्हा काही वेळातच रोहितची वहिनी खोलीत आली. तो माझ्या खूप जवळ होता, म्हणून मला अजून काही सुचलंच नाही. मी म्हणाले, रोहित, माझं पोट खूप दुखतंय, माहिती नाही काय झाले. यावर तो बोलू लागला, आता तुझं डोकं देखील दुखेल आणि त्यानंतर माहिती नाही अजून काय काय होईल तुला. पण रुही, आज मी तुझं काहीच ऐकणार नाही बघ. याच्या आधी मी जोराने ओरडण्याचा प्रयत्न करेन की त्याने माझ्या तोंडावरच हात ठेवला. हात इतक्या जोरात ठेवला होता की मला श्वास देखील घेता येत नव्हता. मी खूप प्रयत्न केला की माझं तोंड त्याच्या हातापासून सुटावं, परंतु असं झालंच नाही. परिणाम हा झाला की मी बेशुद्ध झाले. थंड पाण्याचा शिडकावा मारून मी शुद्धीवर आले होते. मी डोळे उघडून पाहिलं तेव्हा रोहित खूपच टेन्शनमध्ये माझ्या शेजारी बसून माझ्यावर थंड पाण्याचा शिडकाव करत होता. मला शुद्धीत पाहून तो मला बोलू लागला, तुझं काहीच होऊ शकत नाही रुहिका. माहिती नाही तू मला त्रास देण्यासाठीच माझ्या आयुष्यात आली आहेस की काय. मी म्हणाले, मी स्वतः देखील कंटाळले आहे. असं कर, मला आता एखाद्या डॉक्टरांकडे घेऊन चल. तो बोलू लागला, मला देखील असंच वाटतंय. कदाचित एखाद्या डॉक्टरने समजावल्यानंतरच तुला अक्कल येईल. सुरुवातीला एक डॉक्टर, मग दुसरे डॉक्टर आणि आज ही तिसरी डॉक्टर. डॉक्टर मला औषधं लिहून द्यायची, मी ती औषधं घ्यायचे. 6 महिने मी आशा करत राहिले, परंतु माझी भीती रक्तीभर देखील कमी झाली नाही. परंतु त्यानंतर मी पाहिलं की माझा नवरा रोहित माझ्यापासून दूर राहू लागला. आता माझ्याजवळ येण्याचा तो प्रयत्न देखील करत नव्हता आणि माझ्यासोबत जास्त बोलायचा देखील नाही. मला पाहून कपाळावर आठ्या आणायचा. एकदा त्याच्या फोनवर रिंग वाजत होती. मी फोनकडे पाहिलं तेव्हा एका मुलीचं नाव होतं. जसं मी फोन उचलू लागले तो धावतच फोन जवळ आला आणि त्याने फोन उचलला आणि मग फोनवर बोलत बोलत खोलीतून बाहेर निघून गेला. हे पाहून तर मला थोडा धक्काच बसला होता. जे काहीही असो, 6 महिने झाले होते आमच्या लग्नाला आता,
पण अजूनपर्यंत आमच्या दोघांमध्ये असा कोणताच नातं किंवा संबंध निर्माण झाले नव्हते नवरा बायकोमधील, आणि ते सगळं माझ्या भीतीमुळेच झालं होतं. मला वाटायचे की जेव्हा तो माझ्याजवळ येईल तेव्हा मी मरून जाते की काय. कदाचित मला एखादा फोबिया झाल्यासारखा आजार झाला होता. मी खूप त्रासात होते. स्वतःच्या या समस्याचा माझ्याजवळ कोणताच उपाय नव्हता, आणि माझ्या या समस्येमुळे माझा नवरा माझ्यापासून दूर होऊ लागला होता. रोहितला आता माझी काहीच पर्वा नसायची. तो साधं माझ्याकडे पाहायचा देखील नाही. मी तर आणखीनच मोठ्या संकटात सापडले होते. आता तो रात्री उशिरापर्यंत आमच्या खोलीत यायचा नाही. हॉलमध्ये बसूनच माहिती नाही कुणासोबत तो इतका वेळ बोलायचा. नक्कीच कोणीतरी मुलगीच असू शकत होती. माझं घर माझ्या हातांनीच उद्ध्वस्त होत होते, परंतु माझी भीती कमी होण्याचं नावच घेत नव्हती. अजूनही मला असं वाटायचं की कदाचित माझ्या भीतीमुळेच रोहित मला आता सोडून देणार आहे, मला स्वीकारणार नाही. पुरुषांचं काय आहे, त्याला तर पुन्हा एखादी सुंदर आणि कुवारी मुलगी मिळून जाईल. परंतु समस्या तर स्त्रीलाच होते. जेव्हा 1 महिना असाच निघून गेला आणि रोहितचं तेच रुटीन राहिलं, तेव्हा माझा देखील धीर सुटला. मी रोहितला विचारलं की तू कुणासोबत बोलतोस? तेव्हा तो बोलू लागला, मी कुणासोबतही बोलेन, तुला काय त्रास आहे त्याचा? स्वतःच्या कामाशी काम ठेव तू. मी माझ्या घरामध्ये तुला सहन करतोय, हेच तुझ्यासाठी खूप आहे. मी म्हणाले, ते माझ्या नियंत्रणात नाही, तुला समजत नाही का? तेव्हा तो बोलला, मग ठीक आहे ना, मी आता ते प्रकरण संपवलं आहे. मला समजलं की हे सगळं तुझ्या आवाक्यात नाही, परंतु खरं तर हे आहे की मला प्रेम पाहिजे. पूर्ण आयुष्य मी असं निराशेत घालवू शकत नाही, आणि तसंही दुसरे लग्न करण्याची आपल्यामध्ये परवानगी आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकू लागली. माझ्या डोळ्यांतून मोठे मोठे अश्रू वाहू लागले. मी म्हटलं, तू दुसरं लग्न करशील? यावर तो बोलू लागला, काय करणार, मजबुरी आहे, करावं लागेलच मला लग्न. हे बघ, मी तुझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही, ते माझ्या स्वभावाच्या पलीकडे आहे. तू खूपच आरडाओरडा करतेस, तू प्रयत्न करतच नाहीस की आपल्यामध्ये सर्व काही ठीक होईल. हे बघ, मी एक पुरुष आहे, माझ्या भावना मी दाबून ठेवू शकत नाही. मी म्हणाले, मी खूप प्रयत्न केले आहेत. मी खरं सांगते, मी कधी नकार दिला की मी कधी नाही म्हटलं आहे तुला? यावर तो लगेचच म्हटला, परंतु हे तुझ्या आवाक्यात नाही ना, त्यामुळेच मी तुला आता मजबूर करत नाही या गोष्टींसाठी. परंतु हे खरे आहे की मी आता लग्नाशिवाय राहू शकत नाही. मला एक बायको पाहिजे, तिची सोबत पाहिजे, तिचा सहवास पाहिजे, तिचं प्रेम पाहिजे, जे प्रेम तू मला देऊ शकत नाही, कारण की ते तुझ्या आवाक्यात नाही. तू बेफिकर राहा, मी तुला माझं नाव नक्कीच देईन. तुला एक खोली वेगळी मिळेल, तू तिथे अगदी आरामात राहू शकतेस. तुझ्या सगळ्या गरजा मी पूर्ण करेन. परंतु हे बघ ना, माझ्याबद्दल देखील विचार कर. माझा देखील यामध्ये काही दोष नाही ना. मी पूर्ण आयुष्य असं तर घालवू शकत नाही ना. मला बायको देखील पाहिजे, आणि मला स्वतःचे मूल देखील पाहिजे. मग पुढे तो बोलू लागला, सई माझी खूप चांगली कलिग आहे, खूप चांगली मुलगी आहे ती, फक्त गरीब कुटुंबातील आहे, आणि गरिबीमुळेच तिचे वडील हुंडा देऊ शकत नाहीत लग्नासाठी, त्यामुळेच तिचं कुठेही लग्न ठरत नाही. परंतु माझ्याकडे सर्व काही आहे, त्यामुळेच मी सईसोबत लग्न करेन, कुठलाही हुंडा न घेता. हे ऐकताच माझा जीवच निघून गेला होता. तो खूपच गांभीर्याने हे सगळं बोलत होता. त्याच्या फोनवर पुन्हा एकदा कॉल आला. त्याने फोन उचलला आणि बोलू लागला, स्वीटू, फक्त 2 मिनिट. असं बोलून तो आमच्या खोलीतून बाहेर निघून गेला आणि हॉलमध्ये बसून हसत हसत बोलू लागला. मी माझं डोकं धरून बसले. याचा तर मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. त्याच दिवसांमध्ये माझ्या धाकट्या बहिणीचे लग्न झालं. ती माहेरी आली होती आणि मला देखील बोलवत होती. मी रोहितला म्हणाले, मी फक्त 1 दिवसासाठी माहेरी जाऊ इच्छिते. तो बोलू लागला, आनंदाने जा ना, मग पाहिजे असेल तर तुला जितके दिवस राहायचं असेल तितके दिवस राहा तिकडेच, मला काहीच फरक पडत नाही आता. त्याचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणाले, तू मला मिस नाही करणार का? मिस का बरं करेन? तुझा सहवास तर कधी मला जाणवलाच नाही, ज्यामुळे तू असं दूर गेल्यामुळे मला काही फरक पडेल. तुला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा जा.
जेव्हा पाहिजे असेल तेव्हा ये. उलट चांगलंच आहे की तू गेलीस तर मी माझ्या खोलीमध्ये बसून अगदी आरामात सईसोबत बोलू शकेन. माझी प्रियसी सईचं बोलणं मला आतल्या आत अगदी बेभान करतं. विश्वास ठेव, ती असं बोलते ना, त्यामुळे मला रात्री झोपसुद्धा लागत नाही. मी म्हणाले, असं तरी काय बोलते ती एवढं? तेव्हा तो माझ्याजवळ येऊन बोलू लागला, जे तू माझ्यासोबत कधीच बोलत नाहीस, जे तुला असभ्य आणि निर्लज्जपणाचं वाटतं, तेच सगळं ती माझ्यासोबत बोलते. मी म्हणाले, तुला लाज वाटत नाही एका परस्त्रीकडून हे असं सगळं ऐकताना? तेव्हा तो बोलू लागला, जर बायको हे सगळं बोलत नसेल तर मग दुसऱ्यांकडून ते बोलणं ऐकावं लागतं ना, काय करू? तसंही आता मी खूप लवकरच तिच्यासोबत लग्न करणार आहे. लवकरच ती माझी बायको होणार आहे. तिच्याशिवाय आता मला राहता येत नाही. मी माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू दिले आणि माझं सामान पॅक करून माहेरी निघून आले. माझ्या लहान बहिणीच्या चेहऱ्यावर आनंदाचे विचित्रच रंग होते. ती इतकी खुश होती, ज्याला काही मर्यादाच नव्हती. तिचा चेहरा, तिचा प्रत्येक अंदाज तिच्या आनंदाचा एक दृश्य पुरावा होता. ती माझ्याजवळ बसून बोलू लागली, ताई, आकेश खूप चांगला माणूस आहे. माझ्यासोबत असं बोलतो, मला असं सांगतो, मला अशी हाक मारतात, खूप प्रेम करतात माझ्यावर. मग ती तिच्या हनीमूनचे फोटो दाखवू लागली, ज्यामध्ये ती तिच्या नवऱ्यासोबत होती, गप्पा गोष्टी करत होती, एकमेकांच्या मिठीत उभे होते. तिच्या नवऱ्यानं हात पसरवून तिला तिच्या मिठीत घेतलं होतं. मी म्हणाले, तुला तुझ्या नवऱ्याची कधी भीती नाही वाटली? कधी या नात्याची भीती नाही वाटली? त्यावर ती बोलू लागली, कसली भीती ताई? हे एक वेगळंच नातं आहे. हा, सुरुवातीला थोड्या अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु स्त्रीला संयमाचा पुतळा का म्हटलं जातं बरं? आणि अडचणीनंतर तर तसंही सगळं आरामच आहे, उलट आनंद आहे यात. तुला मी सांगू शकत नाही की मी किती खुश आहे. आता मी एका दिवसासाठी काय आली आहे इकडे, तरी आकेशने मला 10 फोन केले आहेत. बोलतो की तुझ्याशिवाय झोप लागत नाही, खोली रिकामी वाटते, काहीच चांगलं वाटत नाही, म्हणून तो तर सकाळी मला घ्यायलाही येतोय. तिचं बोलणं ऐकून मी खूपच लहान वाटू लागले. मी स्वतः रोहितला फोन केला, परंतु फोन एंगेज होता. कदाचित तो सईसोबतच बोलत असावा. दुसऱ्या सकाळी मी स्वतः माझ्या घरी गेले. रोहित अचानक मला पाहून बोलू लागला, तू इतक्या लवकर का परत आली आहेस रुही? थोडे दिवस अजून थांबायचा ना तिकडेच? मी म्हणाले, मला नाही राहायचं तिथे. खूपच रागाने मी हे असं बोलत माझ्या खोलीत आले. रोहित ऑफिसला गेला होता. रात्री जेव्हा तो ऑफिसवरून परत आला तेव्हा मी खूप सुंदर अशी साडी नेसली होती. तयार देखील चांगली झाले होते, केस देखील मोकळे सोडले होते. नाहीतर इतर वेळेला त्याला पाहताच मी माझा अवतार अगदी साधा करायचे. कधी कधी तर डोक्यावर पदर देखील घ्यायचे, जेणेकरून तो माझ्या जवळच येऊ नये. परंतु आता इथे गोष्ट दुसऱ्या स्त्रीची होती. मी कोणत्याच दुसऱ्या बाईला सहन करू शकत नव्हते. त्यामुळेच मी विचार केला होता की बाकीचे सगळे त्रास मी सहन करेन. रात्री जेव्हा रोहित खोलीत आला तेव्हा मला पाहून खूप हैराण झाला. फोनवर बोलत बोलत आतमध्ये आला होता तो, परंतु मला पाहताच तो बोलणं विसरून गेला होता. तो फोनवर बोलू लागला, मी काही वेळातच तुला कॉल करतो सई. असं बोलून त्यानं फोन बंद केला आणि मला पाहू लागला. काय झालं तुला? तयार का झाली आहेस इतकं? कुठे जात आहेस का तू? मी माझे दोन्ही हात त्याच्या गळ्यात अडकवून त्याच्याजवळ गेले. याच्या आधी मी त्याला काही बोलेन, त्याने लगेचच माझे हात त्याच्या गळ्यातून काढले. स्वतः देखील माझ्यापासून तो मागे सरकला. मला हैराणीचा मोठा झटकाच बसला. तो तर माझ्यासाठी अगदी आतुर झाला होता, मग मला आता स्वतःपासून लांब कसं करू शकत होता? मी म्हणाले, आता मी इतकी वाईट वाटायला लागली आहे का तुला, की तू मला असे मागे सरकवतोय? तो बोलू लागला, असं नाही, हे बघ ना, मी देखील माणूस आहे, देवदूत नाही ना. तू इतक्या जवळ येशील आणि तेही या अशा रूपात, तेव्हा मी काही ना काही गैरकृत्य नक्कीच करेन. मग तू बोलशील की मी निर्लज्ज आहे, असभ्य आहे. मी म्हणाले, मी काहीच बोलणार नाही, फक्त मला तुझी कर. मी माझा रडवलेला आवाज खूप मुश्किलीने कंट्रोल करत होते, परंतु तो होत नव्हता. तो बोलू लागला, नाही स्वीकारू शकत, तुला भीती वाटेल. मी म्हणाले, मी सहन करेन सगळं. तो बोलू लागला, विचार कर, मग तू पुन्हा आरडाओरडा करू लागतेस, माझ्या घरातले माझी टिंगल करतील. मी म्हणाले, काहीच बोलणार नाही, मी बोलते आहे ना,
की सहन करेल सर्व काही मी, फक्त दुसऱ्या स्त्रीला सहन करू शकत नाही. असं बोलून मी रडत रडतच त्याला मिठी मारली आणि त्याला स्वतः जवळ घेतलं. तो बोलू लागला, विचार कर रुही, अजूनही एकदा नीट विचार कर. मी म्हणाले, तू यापुढे सईसोबत बोलायचं नाही. तो बोलू लागला, मग सईसारखं बोलायला तू सुरुवात कर. मी तिच्यासोबत बोलणं कायमचं सोडून देईल. मी म्हणाले, वचन दे मला. तो बोलू लागला, वचन देतो तुला. ती रात्र माझ्यासाठी एखाद्या अडचणीपेक्षा कमी नव्हती, परंतु मी आज रोहितला काहीच म्हणाले नाही आणि त्या दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने एकमेकांच्या पूर्णपणे जवळ आलो. सकाळी रोहित उठण्यापूर्वीच मी खोलीतून बाहेर पडले होते. आज मीही खूप आनंदी होते. आज तोही खूप खुश होता. नाश्ता करताना मला पाहतच होता आणि मला तर खूपच लाज वाटत होती. काही दिवस असेच निघून गेले. प्रत्येक वेळी एक भीती माझ्यावर हवी व्हायची, परंतु काही वेळानंतर ती भीतीही संपून देखील जायची. रात्री रोहित झोपू लागला तेव्हा माझ्या धीराने त्याला आवाज दिला आणि बोलू लागला, रोहित, बाहेर ये जरा, तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे. तो खोलीतून बाहेर गेला. त्याचा फोन तिथेच ठेवलेला होता, ज्यावर रिंग वाजू लागली. मी पाहिलं तेव्हा सईचा फोन होता. हे पाहून मला रोहितवर खूप राग आला. तो तर बोलत होता की तो कधीही आता सईसोबत बोलणार नाही. मी फोन उचलला आणि विचार केला होता की आज सईला चांगलेच खडे बोल सुनावते. तिच्यासाठी मी खूप काही सहन केलं होतं. जसा मी फोन उचलून कानाला लावला, मला तर खूप मोठा धक्काच बसला. सईच्या नंबरवरून मला पुरुषाचा आवाज ऐकू आला. तो माणूस बोलू लागला, अरे बाबा रोहित, कधीपर्यंत बायकोला त्रास देण्यासाठी माझ्यासोबत रोमांस करत राहशील? सई सई बोलून बोलून आता मला देखील मी मुलगीच आहे की काय असं वाटू लागलं आहे. हे ऐकून मला सगळं काही समजलं होतं. मी फोन बंद केला आणि जसं मागे वळून पाहिलं तेव्हा रोहित मला पाहून जोरजोरात हसत होता. मी रागाने त्याला पाहिलं. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, तू खूप वाईट आहेस, माझ्यासोबत खोटं बोलत होतास. तो बोलू लागला, मग काय करणार? खरोखरच एखाद्या मुलीसोबत मैत्री करणाऱ्यातील होतो का मी? मी म्हणाले, तुझ्या खोटेपणामुळे मी किती त्रास सहन केला आहे तुला कल्पना देखील नाही. मला तुझा खूप राग आलाय. तो देखील बोलू लागला, तू देखील मला खूप काही खोट्या सवयी सांगितल्यास. मी मरून जाईन, मी गुदमरेन, हे होईल ते होईल. काय झालं रुही? जिवंत आहे ना आणि सुरक्षित आहेस ना माझ्यासमोर? मी तर मात्र माझ्या मित्राचे आभार मानतो, ज्याने मला हा सल्ला दिला होता की स्त्री जगातील प्रत्येक अडचण हसून सहन करू शकते, फक्त सवतीशिवाय. तू दुसऱ्या मुलीसोबत प्रेमाचं नाटक कर, बायको तुझ्याजवळ स्वतःच येईल. आणि बघ, तू आलीस ना. मी रोहितला रागाने पाहिलं तर तो मला त्याच्या मिठीत घेऊन आनंद व्यक्त करू लागला. मी बोलू लागले, सोड मला, मला तुझा खूप राग आलाय. त्यावर रोहित बोलू लागला, कालपर्यंत तर मोठं प्रेम व्यक्त करत होतीस की रोहित, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तुझ्याशिवाय मी मरून जाईन. प्लीज माझ्याशिवाय इतर कुणाबद्दलही विचार करू नकोस. तो मला माझे शब्द आठवून देत होता, जे मी यासाठी बोलले होते जेणेकरून तो सईला सोडून देईल. तो बोलू लागला, जर तुला वाटत असेल की मी खरोखरच कोणत्याही सईला माझ्या आयुष्यात घेऊन येऊ नये तर असंच प्रेम माझ्यावर करत राहा, नाहीतर बघ हे ऐकताच मी त्याला मारायला सुरुवात केली आणि बोलू लागले, नाव देखील घेऊ नकोस कोणत्याच मुलीचं, समजलं तुला? असं बोलून मी देखील त्याच्या मिठीत विसावले. आमच्या खोलीमध्ये आता रोहितच्या हसण्याचा आवाज सर्वत्र गुंजत होता. प्रेमाचा वर्षाव सर्वत्र पसरला होता. न घाबरता अगदी सहजपणे मी आता माझ्या नवऱ्याच्या जवळ जायला लागले होते आणि तो देखील अगदी आनंदानेच माझ्याजवळ येत माझी काळजी घेत माझ्यावर प्रेम करत होता. प्रत्येक गोष्टींची काळजी घेऊन त्याने आमच्या नवरा बायकोचे संबंध पुढे नेले होते. आज आम्ही दोघंही खूप जास्त खुश आहोत. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य, नवरा बायकोसारखं अतूट नातं कुणाचंच नसतं. नात्यात फक्त विश्वास असावा. बालिशपणा सोडून संसारासाठी काय लागतं, नवरा कशाने खुश होतो, या गोष्टी बायकोने नक्कीच लक्षात घ्याव्या आणि नवऱ्याला सुद्धा बायकोला सांभाळून घ्यावं. तिच्या सगळ्या छोट्या मोठ्या चुका माफ करत तिला योग्य मार्ग दाखवायचं काम करावं. चला तर मग ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कॉमेंट करून कळवा. आवडली असेल तर लाईक करा.
आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.